अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पर्यावरणवादी विचारांचे ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व सर्वाहून अधिक ज्येष्ठ आणि सर्वाहून अधिक एक अनमोल ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आज कुठलीही सक्ती नसताना फक्त फादरावरील प्रेमापोटी तुम्ही सर्वजण फादरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलात, म्हणून तुमचे आभार आणि स्वागत। 25 जुलैचा तो दुःखदायक दिवस जो फादर डिब्रिटो यांच्या निधनाची बातमी घेऊन उगवला, तो दिवस कोणीही विसरणार नाही। पर्यावरणासाठी लढणारा, मराठी साहित्य जपणारा, लोकांसाठी झिजणारा आणि ख्रिस्तासाठी जगणारा श्वास थांबला होता, परंतु तो श्वास आणि ते व्यक्तिमत्व एखाद्या मेणबत्तीसारखे स्वतः संपता देखील दुसऱ्यांना प्रकाश देऊन गेले। मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे वाक्य फादरांच्या बाबतीत अगदी खरे ठरले आहे। त्यांच्या निधनाची बातमी ऐकून देशाविदेशातून श्रद्धांजलीचे संदेश आले। याच्यावरून फादरांचे तळागाळापासून तर देशोदेशी पर्यंतचे कार्य आपल्याला दिसून येते। अगदी लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांचंच फादर प्रेरणास्थान होते। लहानांच्या मनात त्यांच्यासाठी आपुलकी आणि जिव्हाळा, तर थोरांच्या मनात त्यांच्यासाठी आदर हा आपण सर्वांनीच अनुभवला असेल। पॅरिश प्रीस्ट म्हणून आपल्याला फादर डिब्रिटो यांचं 7 वर्षे सहाय्य लाभलं आणि या 7 वर्षात आपण फादरांचा अगदी जवळून अनुभव घेऊ शकलो, हे आपलं सर्वांचं भाग्य आहे। आज जरी वेळेअभावी आपल्या सर्वांनाच इथे समोर येऊन बोलणं शक्य नसलं, तरी प्रातिनिधिक स्वरूपात श्रद्धांजली वाहण्यासाठी काही व्यक्तींना आपण विनंती केली आहे। फादर डिब्रिटो यांनी किती उपक्रम राबवले, लढे हाती घेतले किंवा उपोषण केली, हे सांगण्याची आज गरज भासत नाही, कारण इथे जमलेल्या प्रत्येकाला हे अवगत असतीलच। किंबहुना अनेकांनी या चळवळीमध्ये त्यांच्याबरोबर कार्य देखील केले आहे, परंतु आजच्या श्रद्धांजली सभेत मी अनुभवलेले फादर डिब्रिटो या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत। आजच्या श्रद्धांजली सभेची सुरुवात मी फादर स्टीफन मचाडो यांना प्रार्थना व प्रास्ताविकेने करण्याची विनंती करतो। प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या धर्मग्रामात फादर फ्रान्सिस ब्रिटो यांनी 7 वर्ष कार्य केले आणि त्यांच्या कार्याचा ठसा आपल्या प्रत्येकाच्या हृदयात उमटलेला आहे। म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता इथे एकत्र जमलेलो आहोत। मला फादरांचा अनुभव जीवनदर्शन केंद्रामध्ये 1 वर्ष रिजन्सीसाठी आलो असताना आला। त्यांच्या साहित्यिक सामाजिक कार्याचा पाया हा त्यांच्या आध्यात्मिकतेमध्ये होता। त्यांनी आध्यात्मिकतेची अशी उंची गाठली होती की त्यापर्यंत पोहोचणे आपल्याला प्रचंड प्रयत्नाने शक्य होईल। ती एक प्रकारची कठोर तपश्चर्या म्हणून म्हणावी लागेल। आम्ही सकाळी वॉकसाठी निघायचो तेव्हा फादर मला म्हणायचे, स्टीफन रोजरी चालू कर। सकाळी आणि संध्याकाळी आमची कम्युनिटी प्रार्थना असे, तेव्हा त्यामध्ये फादर तल्लीन होत असत। जेव्हा जेव्हा त्यांना कुठेतरी व्याख्यान द्यायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे किंवा महत्त्वाचे लेखन करायचे आहे, अशा वेळेला सर्वात प्रथम ते चॅपलमध्ये जात असत। चॅपलमध्येच त्यांचं खरं सामर्थ्य आणि प्रेरणा दडलेली होती। मी धर्मगुरू झाल्यानंतर पापनिवेदनाच्या वेळी एक अवघड प्रसंग माझ्यासमोर आला। काय मार्गदर्शन करावे हे मला सुचत नव्हते, म्हणून मी फादरांना फोन केला, प्रसंग कथन केला। फादरांनी मला सांगितलं,
मी तुला थोड्या वेळाने फोन करतो. 15 मिनिटानंतर फादरांचा फोन आला. स्टीफन, त्यांना असं मार्गदर्शन कर. मी प्रश्न केला, फादर तेव्हाच तुम्ही मला का सांगितलं नाही? त्यावर मला फादर म्हणाले, स्टीफन, प्रसंग अवघड होता. मी चॅपलमध्ये गेलो, त्यावर चिंतन केलं. येशूने मला जे उत्तर दिलं ते मी तुला सांगतो, तू ते तुला त्यांना सांग. युद्ध तलवारीने जिंकता येत नाहीत. शाश्वत विजय मिळवायचा असेल तर विचाराचे शस्त्र अत्यंत धारदार असावे लागते आणि त्यासाठी आध्यात्मिक बैठक तेवढीच मजबूत असावी लागते. तेव्हा एखादी चळवळ, आंदोलन आपण पूर्णपणे यशस्वी करू शकतो. प्रार्थना, मननचिंतन आणि सद्विचाराची बैठक ही फादरांची शस्त्र होती. म्हणून साऱ्या विश्वाला गवसणी घालणारं त्यांचं कार्य आज जागोजागी आक्रोश करीत आहे. जब तक सूरज चांद रहेगा तब तक फादर आप अमर रहेंगे. फ्रान्सिस एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या माणसाचं नाव असू शकते. दिब्रिट हे एखाद्या घराचं नाव असू शकते. परंतु फ्रान्सिस ब्रिटो हे एक चळवळीचं, आंदोलनाचं आणि समाजाच्या उन्नतीच्या नेतृत्वाचं नाव असू शकते. याची आपल्याला पूर्णपणे खात्री पटली आहे. फादरांचं आध्यात्मिक जीवन, सामाजिक चळवळ आणि आंदोलनांतील कार्य, साहित्य क्षेत्रांतील कार्य आणि वैचारिक बैठक याचे आपण काही अंशाने जरी वारसदार झालो तरी त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण केलं असं होईल. फादर ब्रिटो अमर रहे. धन्यवाद फादर स्टीफन. आता मी आमंत्रित करत आहे श्री रेमंड डिसिल्वा यांना. आदरणीय धर्मगुरू, सिस्टर आणि माझ्या बंधू भगिनींनो, सुवार्ता मासिकातील त्यांचे लेख आणि त्यांनी जी चळवळ केली हरितोसईची हे ऐकून मला फादरांची माहिती झालेली होती. परंतु 2008 साली ज्यावेळेला फादर प्रमुख धर्मगुरू म्हणून आपल्या चर्चमध्ये आले तेव्हा त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. फादराकडून खूप काही शिकायला मिळालं. फादरांनी आम्हाला बरंचसं प्रोत्साहन दिलं आणि आम्हाला घडवलं. कारण ते आल्याबरोबर त्यांनी पहिला दाम्पत्य मेळावा घेतला. सबंध दिवसाचा मेळावा होता आणि अगदी 0 ते 50 वर्षे ज्यांच्या लग्नाला झाले आहेत त्या सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता. अनेक वक्ते त्यांनी बोलावले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता आपण हे प्रबोधन गावात जाऊन करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपली टीम तयार पाहिजे. आणि त्या आम्हाला काही कारणं त्यांनी निवडलं. आम्हाला गावात कसं बोलायचं हे माहीत नव्हतं. फादरांना सांगितलं तुम्ही काही घाबरू नका, देवाचा शब्द सांगण्यासाठी आपण घाबरायचं नाही, देव आपल्या पाठीशी आहे. आणि पहिलं प्रबोधन त्यांनी 6 पानाचं तयार केलं, आम्हाला झेरॉक्स मारून दिल्या आणि सांगितलं याची तयारी करा. आता 6 पानाची झेरॉक्स आणि ती वाचून एवढं मोठं प्रबोधन द्यायचं. पण त्यांनी सांगितलं पुढच्या मिटिंगला येताना तुम्ही ह्याची 3 पानं करायची. मला प्रश्न पडला 3 पानं कशी करायची. सांगितलं तुम्ही 10 वेळा वाचा आणि तुमच्या पद्धतीने 3 पानामध्ये लिहा. आम्ही प्रयत्न केला, आम्ही काही काही लिहून आणलं. दुसरी मिटिंग झाली, तिसऱ्या मिटिंगला त्यांनी सांगितलं आता 1 पान करा. त्यांची पद्धत वेगळी होती आणि ते 1 पानामध्ये आम्हाला तो डॉक तयार करायला सांगितला. चांगल्या प्रकारे झाला. त्याने मला पाठबळ दिलं. आम्ही आजपर्यंत गावामध्ये त्या प्रेरणेने प्रबोधन करत आहोत. त्यांच्याकडे धैर्य होतं. ते सांगायचे दहशतवादी आणि गुंड हे भित्रे असतात, आपण त्यांना घाबरायचं नाही. जेव्हा आपण घाबरतो तेव्हा ते वरचढ होतात आणि त्यांची ताकद वाढते. आपण त्यांच्या सामोरे जायचे. आणि ह्याचा अनुभव एक दिवस मला आला. कारण मी फादराबरोबर फिरत असायचं आणि फादरांना शेवटी सोडायला चर्चमध्ये यायचा. एक दिवस 10 वाजून गेल्या होत्या रात्रीच्या आणि मी फादरांना घेऊन आलो. आपल्या कंपाऊंडमध्ये रस्त्यावरून गाडी आतमध्ये वाळली, सेमिनरीच्या गेटपर्यंत आली. माझं लक्ष पुढे होतं. फादरांनी सांगितलं गाडी वाळ आणि कंपाऊंडमध्ये घे मैदानामध्ये. काय झालं आहे मला माहीत नव्हतं.
मी गाडी वाळली आणि कंपाऊंडमध्ये घेतली. गाडीच्या लाईटवर दिसलं 3-4 बाईक तिकडे उभे होते आणि 5-6 लोक उभे होते अंधारामध्ये. काय होईल मला माहीत नव्हतं. माझी गाडी उभी राहण्या अगोदर फादरांनी दरवाजा उघडला आणि डायरेक्ट जाऊन त्यांच्यामध्ये घुसले. त्यांची विचारपूस केली, परत आले. मला सांगितलं आपलीच मुलं आहेत. फादरांना कसलीच भीती नव्हती. एवढ्या रात्री त्यांना धोका होता, तरी पण एवढ्या रात्री एकटे उतरून ते पुढे गेले. त्यांनी आम्हाला असं धैर्य दिलेलं आहे. आध्यात्मिक जडणघडण त्यांनी आमची केली. जेव्हा प्रत्येक मिटिंग व्हायची, उपासना समिती असू दे, शिस्तशेर प्रशिक्षक असू दे, बाप्तिस्मा प्रशिक्षक, सुरुवातीला एक उतारा वाचायचे आणि त्याच्यावर आम्हाला चांगलं मार्गदर्शन करायचं. सोप्या भाषेमध्ये आम्हाला ते समजावून देत होते. त्याने आमची आध्यात्मिक जडणघडण केली. निरोगी जीवन कसं जगायचं ह्यासाठी जेव्हा ते पहिले आले त्यावेळेला त्यांनी योगा सुरू केला आणि सर्वांना योगा शिकवला. आजपर्यंत काही लोक योगा करत आहेत. अनेक प्रकारे फादरांनी कुटुंबाची काळजी घेतली. कुटुंबासाठी त्यांनी 6 मिशनरी कपल्स तयार केले आणि आम्हाला प्रबोधन करायला सांगितलं. त्यांना दूरदृष्टी होती. एकच तुमचा अनुभव सांगतो. त्यांची दूरदृष्टी कशी होती की 90च्या दशकामध्ये ज्यावेळेला ते सर्व ठिकाणी प्रबोधन करत फिरत होते, आपल्याकडे आले होते. ह्या टेजवरून ते प्रबोधन करत होते आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ही जी तुमची शेतं आहेत ना, इकडे 6 फुटीचा भराव टाकला जाईल. तेव्हा ते कोणाच्या लक्षात आलं नाही, कारण तेव्हा आपली शेती तिकडे होती. आज आपण बघितलं तर तिकडे 6 फूट पाणी साचत आहे. पुढे काय होणार आहे फादरांना माहीत होतं. फादरांनी अगदी आपल्या कुटुंबामध्ये जशी आपली निगा लागतात तशी घेतली. माझा कमरेचा त्रास आहे. मला अगदी माझ्या कमरेला पाठीला हात लावून मला विचारायचे की तुझी कंबर कशी आहे. आणि तो स्पर्श त्यांचा आरोग्यदायी होता, प्रेमाचा होता. याचा मला अनेक वेळा अनुभव आला आहे. आज ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. वसईमध्ये पोकळी निर्माण, सर्वत्र महाराष्ट्रामध्ये त्यांची पोकळी निर्माण झाली आहे. परमेश्वराने त्यांना स्वर्गीय सुखामध्ये द्यावं हीच आपली सदिच्छा. धन्यवाद श्री रेमंड डिसिल्वा. आता मी आमंत्रित करत आहे श्री रिचर्ड वाझ यांना. आजच्या ह्या शोकसभेसाठी जमलेले सर्व धर्मग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, फादर स्टीफनने सुरुवातीलाच सांगितलं किंवा निवेदकांनी पण सुरुवातीलाच सांगितलं, त्यांच्या खऱ्या कार्याविषयी आपण या ठिकाणी बोलत नाहीत. आपण जे अनुभवलं आहे त्याचं कथन करणार आहोत. 2-3 मुद्दे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. मी फादरना ज्या पद्धतीने अनुभवलेला आहे. 2002 आणि 3चा तो काळ होता. हॉस्पिटल, कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटल अतिशय बिकट परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जात चाललं होतं. व्यवस्थापन आणि कर्मचारी ह्यांच्यामध्ये थोडासा वाद होता. 47 दिवस हॉस्पिटल कर्मचारी संपामध्ये होते. त्यांच्या काही न्याय्य मागण्या होत्या. अशा वेळेला तसा फादरांचा आणि हॉस्पिटलचा त्यावेळेला खऱ्या अर्थाने संबंध नव्हता. परंतु कुठेतरी अन्यायाला वाचा फोडली पाहिजे ह्या दृष्टीने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी त्यावेळेला हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटबरोबर चर्चा केली, विषय समजून घेतला आणि जो 47 दिवस संप चालला होता तो मार्गी लावला. त्या ठिकाणी एक कमिटी स्थापन केली. त्यामध्ये खऱ्या अर्थानं फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी समन्वय घडविण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज जे नावारूपाला हॉस्पिटल आलेलं आहे त्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे असं मी समजतो. कारण त्यानंतर अशा पद्धतीचा संप किंवा अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं नाही. दुसरा अनुभव फादरांचा हॉस्पिटलच्या संदर्भात 2008 साली जून ते सेंट थॉमस पॅरिसचे पॅरिस प्रीस्ट झाले आणि हॉस्पिटलच्या घटनेनुसार सेंट थॉमस पॅरिसचे प्रमुख धर्मगुरू कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलचे पदसिद्ध विश्वस्त असतात.
2008पर्यंत अनेक धर्मगुरू इथे प्रमुख धर्मगुरू म्हणून येऊन गेले, परंतु त्यांच्या व्यस्त जीवनामुळे कामामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये फारसं काही लक्ष घालता आलं नाही. फादर दिब्रिटो ह्याला अपवाद होते. ज्या दिवशी ते पॅरिश प्रीस्ट झाले त्या दिवसापासून 2015पर्यंत ते नियमित सभेला येत असत आणि हॉस्पिटलच्या कामकाजामध्ये भाग घेत असत. हॉस्पिटलच्या संदर्भात बोलताना मला भावलेले फादर दिब्रिटो, मी जो बँकेचा संचालक झालो त्याची खरी प्रेरणा फादर दिब्रिटो यांची होती. ज्या वेळेला माझी टर्म संपल्यानंतर मी पायउतार केला, फादरांशी थोडंसं काउन्सिलिंग केलं, मी माझी जागा खाली केली, योग्य व्यक्तीचं नाव सुचवलं आणि त्या ठिकाणी योग्य व्यक्ती गेली. हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव. 2008 ते 15 ह्या 7 वर्षामध्ये माझं आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची खूप वैचारिक देवाणघेवाण झाली आणि त्या देवाणघेवाणीमध्ये माझी कार्यपद्धती त्यांना अतिशय भावली. जूनमध्ये फादरांची बदली शिर्लई चर्चमध्ये झाली आणि शिर्लई चर्चमध्ये गेल्यानंतर त्यांनी पाठवलेलं एक 2 ओळीचं पत्र मी इथे वाचून दाखवतो. अशासाठी की इतकी महान व्यक्ती एका सामान्य व्यक्तीने केलेल्या कार्याची नोंद घेते, ह्या ठिकाणी मला हे नमूद करायचं आहे म्हणून हा मी प्रपंच करतो. शिर्लई चर्चचं लेटर हेड आहे. दिनांक आहे 13/6/2015, म्हणजे इथून बदली गेल्यानंतर 15 दिवसाने. प्रिय रिचर्ड आणि विल्फा, आपली मैत्री खूप जुनी आहे. सेंट थॉमसला आल्यानंतर ती वाढत गेली. 7 वर्षाच्या काळात माझ्या सुखदुःखात तुम्ही पाठच्या भावासारखे सोबत राहिलात. चर्च आणि शाळेच्या कामामध्ये स्वतःला झोकून दिले. त्यासाठी विल्फाने तुम्हाला मुभा दिली. तुमच्या कुटुंबावर परमेश्वराचा उदंड आशीर्वाद यावा ही माझी प्रार्थना. माझ्यासाठी प्रार्थना करा. आपला फादर फ्रान्सिस दिब्रिटो. मी अशासाठी वाचलं की मला हे पत्र बघून मी खूप समाधान झालो की एका मोठ्या व्यक्तीने मी त्यांना त्यांच्या 7 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे सहकार्य केलं होतं त्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली. अशा ह्या ख्रिस्तवासी फादर फ्रान्सिस दिब्रिटोंना माझी संपूर्ण हॉस्पिटलच्या ट्रस्टीच्या वतीनं आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. थँक्यू. धन्यवाद श्री रिचर्ड वास. आता मी आमंत्रित करत आहे श्री युरी गोन्साल्विस यांना. स्वर्गवासी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या शोकसभेला उपस्थित असलेले आपल्या पॅरिसचे धर्मगुरू, सेंट थॉमस पॅरिसचे पॅरिशनर्स, बंधू आणि भगिनींनो, एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेले आहोत. मला आठवतं 1989चा तो काळ, ज्या वर्षी महाराष्ट्र शासनानं वसई विकास आराखडा जाहीर केला होता आणि त्या विकास आराखड्यामध्ये आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये बिल्डरांना रान मोकळं दिलं होतं. या भागामध्ये इमारती होणार होत्या आणि जो हरितपट्टा आहे हा सर्व हरितपट्टा उद्ध्वस्त होणार होता. अशा वेळी फादरांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र केलं, गावागावामध्ये सभा घेतल्या आणि गिरीसपासून जो मोर्चा सुरू झाला, ज्या मोर्चामध्ये आम्ही आणि माझे सहकारी देवतलावातून सहभागी झाले. तहसीलदार कचेरीवरती तो अभूतपूर्व असा मोर्चा होता. त्या मोर्चाची दखल महाराष्ट्र शासनाला घ्यावी लागली आणि काही बदल त्यांना करावे लागले आणि म्हणूनच आज जो हरितपट्टा आपल्याला दिसत आहे ती आपल्या फादरांची देणगी आहे असं मी मानतो. ज्या वेळेला वसई स्टेशन या परिसरामध्ये इमारती उभ्या राहिल्या
पाण्याची व्यवस्था नव्हती आणि अशा वेळेला त्या लोकांना पाणी पुरवठ्याचं काम आपल्या भागातील ज्या विहिरी आहेत त्या विहिरीतून होत होतं, परंतु त्यामुळे आपली सर्व जमीन ही नापीक बनत होती, क्षारयुक्त होत होती. हे फादरांनी सर्वांच्या लक्षात आणून दिलं आणि त्या दृष्टीनं तो पाणी पुरवठा कसा बंद होईल आणि त्यांना इतर सोय कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न केला. म्हणून आज आपल्या जमिनी ज्या आहेत ते क्षारयुक्त होण्यापासून वाचलेले आहेत. प्रिय मित्रांनो, फादराने 24 वर्ष सुवार्ता मासिकाचं काम संपादक म्हणून काम केलं आणि त्यामध्ये नुसतं आध्यात्मिकता नव्हती, तर अनेक प्रकारचे अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे साहित्यिक त्यांचं लेखन त्यांनी त्यामध्ये केलं. सुवार्ता मेळाव्यासारखे मेळावे त्यांनी भरवले आणि आपल्याला एक साहित्यिक मेजवानी त्याने आपल्याला दिली. प्रिय मित्रांनो, 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. ही आपल्यासाठी, आपल्या वसईकरांसाठी खूप मोठी गोष्ट होती. असा मान आतापर्यंत कोणालाच मिळाला नाही आणि भविष्यात मिळेल याची मला शंका वाटते. परंतु फादरांनी ते आपल्याला मिळवलं. वसईचं नाव खूप मोठं झालं. प्रिय मित्रांनो, आपण पाहिलं असेल की फादरांनी गेल्यानंतर अनेक पेपरने, सर्व वृत्तपत्रांनी त्यांची दखल घेतली, अनेक त्यांच्यावरती लिखाण केलं गेलं. यावरून ते किती मोठे होते हे आपल्या लक्षात येईल. फादर जेव्हा 2008 साली आपल्या या ठिकाणी आले, 7 वर्ष आपल्यामध्ये होते आणि रिचर्ड सरने आता सांगितलं की आपल्या कार्डिनल हॉस्पिटलचे ते पदसिद्ध विश्वस्त आणि त्यानंतर ते प्रत्येक मिटिंगला यायचे, आम्हाला मार्गदर्शन करायचे, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे असं मी मानतो. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. वडिलांना ते हक्काने काही कामं सांगायचे आणि मला आठवतं की त्यांना काही कुठेही काय अडचण आली किंवा एखादं काम सरकार दरबारी कुठेतरी अडलेलं आहे ते हक्काने वडिलांना सांगायचे. मला आठवतं की जे वडिलांचं आत्मचरित्र प्रसिद्ध करण्यात आलं त्यासाठी फादरांनी त्यांना खूप प्रेरणा दिली. अनेक वेळेला त्यांचं ते पाठीमागे लागायची की तुम्ही तुमचं आत्मचरित्र लिहिलं पाहिजे आणि त्यांना तो लिहायचा तसं सराव नव्हता, पण फादरांच्या केवळ आग्रहाखातर त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आणि वडील जायच्या 2 महिन्याआधी ते प्रसिद्ध करण्यात आलं. फादर, आम्ही खूप तुमचे आभारी आहोत. मी कार्डिनल हॉस्पिटल, आदर्श किसान सोसायटी आणि माझ्या कुटुंबातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. थँक्यू श्री युरी गोन्साल्विस. आता मी आमंत्रित करत आहे श्री अनिल परेरा यांना. धर्मगुरूंचे आश्रयदाते संत जॉन मारी वियानी यांचा आज आपण सोहळा साजरा करत आहोत. त्यानिमित्त आपले सर्व फादर्स यांना मी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे दिवंगत फादर डिब्रिटो आणि इतर जे फादर आपल्यामधून निघून गेलेले आहेत त्याच्या स्मृतीस वंदन करतो. प्रिय बंधू भगिनीनो, दिनांक 25 जुलैचा दिवस उजाडला तो आदरणीय फादर फ्रान्सिस डिब्रिटोंच्या निधनाची बातमी घेऊनच, आणि अगदी काही तासांच्या अवधीत सारी प्रसार माध्यमे, सोशल मीडिया फादर फ्रान्सिसमय झाली. हीच त्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची जणू पोचपावती होती. तेजाच्या पावलांनी अनेकांच्या जीवनातील ओयासिस शोध, ज्यांनी नाही मी ऐकला या विश्वासावर पूर्णत्वास नेला, ते सुबोध बायबलकार आपले सर्वांचे आवडते फादर डिब्रिटो ख्रिस्तात विलीन झाले. प्रभू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवून त्यांनी आपले जीवन आपणा सर्वांसाठी जणू प्रेरणास्थान बनविले. फादरांचा आणि माझा परिचय 1989 सालापासून युवदर्शनमध्ये कार्य करीत असताना, फादर तेव्हा जीवनदर्शन केंद्राचे संचालक होते. तेव्हापासून त्यांची कार्याची छाप माझ्यावर पडलेली आहे. मला आठवते, फादर जेव्हा प्रमुख धर्मगुरू म्हणून आपल्या पॅरिशमध्ये आले तेव्हा अगदी पहिल्याच रविवारी त्यांनी मला माझ्या कुटुंबासमवेत पाहिले
व कम्युनियन देण्याअगोदर मला बोलले व्हेरी गुड. संपूर्ण कुटुंबाला मिसासाठी एकत्र बघून मला आनंद झाला. निश्चितच हे भाष्य त्यांनी अनेकदा कितीतरी कुटुंबाविषयी व्यक्त केले असेल, परंतु त्यांच्या शब्दांनी मला एक आत्मिक आनंद झाला. खरंच शब्द हे त्यांचे अस्त्र, शब्द त्यांचा सखा होता, कारण शब्दांनी त्यांनी माणसे जोडली आणि त्याचवेळी शब्दांच्या सामर्थ्यावर त्यांनी सत्ता हादरवली. मला सांगावंसं ते वाटतं की मिसाला वेळेवर येण्यासाठी जी शिस्त आहे ती फादरांनी लावली. फादर आपल्या गेटजवळ उभे राहायचे आणि ते फक्त गुड मॉर्निंग म्हणायचे, मात्र तो मेसेज फार क्लिअर असायचा. आमचा कुटुंबातील सर्वात लहान मुलगा तो आम्हाला सांगायचा, लवकर चला फादर बोंब मारतील. तर त्यामुळे मिसा अगोदर येण्याची शिस्त फादरांनी लावली. विशेष म्हणजे 1999 साली लग्न जेव्हा मी कार्यक्रम केला तो दारू विना केला होता आणि फादर विशेष म्हणजे त्या समारंभासाठी खास त्या कारणासाठी आमच्या घरी आले आणि त्याबद्दल मला खूप आनंद झाला होता. बसीन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेचे आद्य संस्थापक मॉन्सिनर PJ मोनिस यांच्यासारख्या द्रष्ट्या धर्मगुरूंचे योगदान आपल्याला लाभलेले आहेत आणि त्याच पंक्तीमध्ये मी फादर डिब्रिटोना पाहत आहे. आजच्या दिवशी त्यांचे वाचन प्रेम आणि पर्यावरण प्रेम लक्षात घेता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण आपल्या भावी पिढीमध्ये वाचनाची आवड वाढविण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि जणू हीच आपण त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. संपूर्ण बसीन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक परिवारातर्फे फादरांना श्रद्धांजली. धन्यवाद. थँक्यू श्री अनिल परेरा. आता आपले मनोगत व्यक्त करतील श्री नेन्सल लेमॉस. प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्तवासी फादर फ्रान्सिस डिब्रिटो ह्यांचे नाव मी फार लहानपणापासून ऐकत होतो. ते सामाजिक कार्यकर्ते होते, चांगले प्रवचनकार होते आणि त्यांची आणि माझी ओळख होईल हा मी कधी विचार देखील केला नव्हता. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, फादरांचे आणि आमचे संबंध या पॅरिशमध्ये आल्यानंतर 2008पासून सुरू झाले आणि खरोखर ते माझं भाग्य होतं की फादरांना आणि फादर मला एवढ्या जुळून ओळखायला लागले. हे मला खूप आश्चर्य वाटत होतं. माझे प्रिय बंधू भगिनीनो, फादरांना कुटुंबाविषयी फार आस्था होती. आजची कुटुंब संस्था कशी डबगळीत आलेली आहे, काय काय प्रश्न आहेत ह्याविषयी त्यांचे फार विचार गहन होते. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ते त्यांचं मनोगत ते नेहमी व्यक्त करायचे की आजची कुटुंब का विभक्त होत आहेत, त्यांच्यात का दुरावा होत आहे ह्याविषयी ते नेहमी आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करायचे. ते नेहमी मार्गदर्शन करायचे. कदाचित तुम्हाला आठवत असेल 2020 हा त्यांचा एक प्रकल्प होता. म्हणजे प्रत्येक कपल्सने दिवसातून एकदा 20 मिनटं एकत्र बसायचं आहे दोघांनीच आणि दोघांशी चर्चा करायची आहे. म्हणजे आजचं जे 2 कपल्समधलं जे संभाषण कमी झालेलं आहे ह्याविषयी त्यांना धोका वाटत होता आणि ही गोष्ट खरी होती. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्यांनी संसार केला नव्हता, पण संसारात येणाऱ्या अडचणी किंवा काय प्रश्न आहेत, खाचखळगे काय आहेत ह्याविषयी त्यांना चांगली माहिती होती. त्याचा त्यांनी खूप अभ्यास केला होता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या चर्च लेवलवर आणि हे प्रश्न सुटावे, आमच्या सांडूरची कपल्स कशी असावी ही त्यांची कल्पना होती की ते तसे गोडी गुलाबीने वाढले पाहिजेत, चांगले नांदले पाहिजेत ह्याविषयी त्यांची एक खंत होती आणि त्यासाठी त्यांनी खूप काही प्रयत्न केले. असाच त्यांनी हा एक प्रयत्न केला होता. त्यांनी त्यांनी त्या मुळात हात घातला होता की आपल्या चर्चमध्ये जी कपल्स विवाहबद्ध होत आहेत त्यांना विवाहपूर्व मार्गदर्शन कसं करायला पाहिजे ह्याविषयी
त्यांनी आम्हा 6 कपलना चांगलं मार्गदर्शन केलं आणि ह्या प्रश्नाविषयी त्यांनी 20 ते 25 प्रश्नाची यादी तयार केली होती. त्या यादीमध्ये अगदी फायनान्सपासून रिलेशनशिप्स आणि तुमचं लैंगिक जीवन ह्या जीवनावर सगळे प्रश्न त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले होते. आणि त्या प्रश्नाशी आपण विवाहपूर्व शिबिराच्या वेळेला त्या कपलशी कसा संपर्क काढायचा, त्यांच्याशी कसं डिस्कस करायचं, येणारे प्रॉब्लेम काय आहेत, त्याला उत्तरं काय द्यायची आणि कसे ते हाताळायचे ह्याविषयी त्यांनी आम्हा 6 कपल्सना चांगलं मार्गदर्शन केलं, ट्रेनिंग दिलं, आमचा सराव करून घेतला. आणि हा प्रकल्प मला वाटते अख्ख्या वसई डायसिसमध्ये हा असा 1 to 1चा हा सेशन विवाहपूर्व मार्गदर्शन शिबिरामध्ये फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांनीच चालू केला होता. आणि आता हा असा 1 to 1च्या ट्रेनिंगविषयी आम्ही फादरांबरोबर इतर चर्चमध्ये पण जाऊन मार्गदर्शन केलं. काही चर्चने ते ॲडॉप्ट देखील केलं. काही कपल्स त्यांनी इतर पॅरिशमधून देखील तयार केली होती. हा 1 to 1चा सेशन आमच्या नवीन विवाहितांना कसा भावला हे आजपर्यंत देखील ते आम्हाला त्याच्याविषयी माहिती देत असतात. आणि आजही हा प्रकल्प आपल्या चर्चमध्ये चालू आहे. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, स्वर्गवासी फादर फ्रान्सिस डिब्रिटो हे माझे एक आध्यात्मिक सल्लागार होते. त्यांच्या मी अगदी जवळून त्यांना अनुभवलेलं आहे. त्यांच्या आजारात मी त्यांच्याबरोबर होतो. अगदी शेवटपर्यंत त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख आणि वेदना त्यांनी आनंदाने सहन केल्या. त्यांनी कधीच कोणाला दोष दिला नाही. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, त्यांना अगदी पीसफुल डेथ आलं. आणि तुम्हाला मी सांगतो आहे, परमेश्वराकडे आमची एकच प्रार्थना आहे की त्यांना तुझ्या स्वर्गीय राज्यात सामावून घे, तुझ्या संतांचा अनुभव त्यांना मिळू दे, हीच माझी प्रार्थना. आणि आमच्या ह्या कुटुंब समितीतर्फे आपल्या सर्वांच्या वतीने हीच माझी फादरांना श्रद्धांजली. थँक्यू. धन्यवाद श्री नेल्सन लेमोस. तर मी आमंत्रित करत आहे श्री रॅम्सी कोरिया. फादरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. धर्मगुरुपदाचा 35 वर्षाचा पारखी अनुभव, उच्च ध्येय, काही स्वप्ने, ख्रिस्ती मूल्ये आणि उदात्त विचार घेऊन फादर आपल्या पॅरिशमध्ये आले. ध्येय होतं सांडोर धर्मग्रामातील लहान थोरांची श्रद्धा वाढविण्याचे आणि ध्यास होता माणसे जोडण्याचा. प्रिय बंधुभगिनींनो, नाही मी एकला या आत्मचरित्रात फादर लिहितात की आपले व्यक्तिमत्व म्हणजे तयार वास्तू नाही, तर ते नदीसारखे प्रभावी आहे. अगदी लहान मुलांनासुद्धा स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या, हे ख्रिस्ताचं वचन. मुलांच्या बौद्धिक पातळीवर उतरून त्यांना ख्रिस्ताच्या गोष्टी सांगणे एक कसरत असते. परंतु फादरांचे ख्रिस्ती अध्यात्म व जवळ असलेली मानसशास्त्राची शिजोरी यांचा सुरेख मेळ बसून मुलांचा व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी, मुलांना बायबलविषयी गोडी वाढविण्यासाठी, मुलांना भावतील अशा दाखल्याची व प्रसंगाची नव्या कारांतून निवड केली व चित्र रूपात मुलांचे बायबल नावारूपाला आणले. आणि त्यातूनच आपल्या पॅरिशमध्ये बालसंघ उदयास आला. संडे स्कूलची उपस्थिती वाढली. मुलांच्या मिसावळी मुलांपर्यंत जाऊन शुभवर्तमान संवाद रूपाने सादर करून मुलांना उत्साहित केले. अगदी बालवयातच त्यांच्या मनावर दानाचे संस्कार केले. मुलांच्या कलागुणाला ते नेहमीच अग्रक्रम द्यायचे. घेण्यापेक्षा देण्यात अधिक आनंद आहे. बायबलने शिकवलेल्या या धड्याने आशीर्वादाच्या वर्षवाचा धनी व्हावे हे फादरांनी शिकवले. मिसा बलिदान हे ख्रिस्त सेवेची प्रमुख उपासना आहे आणि फादरांच्या मध्ये भाविकांच्या उपस्थितीत भक्तीतील ती सर्वोत्कृष्ट आराधना. उपासनेचा अंतराळमा स्पष्ट व्हावा. प्रत्येक स्तोत्र हे प्रत्येक श्रद्धावंताच्या जीवनाचा भाग बनावे
या हेतूने फादरांनी आपल्या चर्चमध्ये स्तोत्रगीताऐवजी प्रतिसाद स्तोत्र वाचण्याचा तसेच मिसाच्या विषयाला समर्पक अशी गाणी घेऊन भक्तिरस वाढविण्याचा प्रयोग अवलंबिला आणि तो यशस्वी झाला. आज संपूर्ण वसई धर्मप्रांतात त्याची अंमलबजावणी केली जात आहे. दररोजच्या मिसासाठी वाचकांची यादी बनवून नवीन होतकरू वाचकांना त्यांनी उपकृत केले. उपवास काळ हा त्यांचा चिंतनाचा काळ. येशूसह 40 दिवस या प्रार्थना पुस्तिकेद्वारे आपल्या सर्वांसाठी आपल्या आयुष्याचा अनमोल ठेवा त्याने आपल्याला ठेवून दिलेला आहे. फादर, तुम्ही झिजला चंदनापरी आणि सुगंध दिला आम्हा सर्वांस. सहनशीलता व नम्रता या गुणांची शिदोरी आपणा ठाई होती, म्हणून कुणाविषयी चुकूनही मनात द्वेष भावना तुम्ही बाळगली नाही. विधायक सूचनेला त्याच्या कार्याला तुम्ही आपलेसे केले, तर विघातक कृत्यांना तुम्ही खडे बोल सुनावले. फादर, आता प्रभूच्या निमंत्रणाचा स्वीकार करून तुम्ही स्वर्गीय राज्याच्या प्रवासाला निघालात. हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय राज्यात तुझ्या नंदनवनात अनंत तेजना त्यांना प्रकाशित कर. हीच संडे स्कूल उपासना समिती गायन मंडळ यांच्यातर्फे हार्दिक श्रद्धांजली. थँक्यू श्री रॅम सिकोरिया. आता आमंत्रित करत आहेत श्री स्टीफन परेरा आपले मनोगत व्यक्त करतील. एक प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे साहित्यिक, पर्यावरण रक्षक, भौतिक प्रगतीत मानवता जपणारे संवेदनशील धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याविषयी बोलायचं ठरवलं तर खूप काही बोलता येईल, तासनतास बोलता येईल. परंतु ह्या ठिकाणी मी काही ठराविक मला भावलेले मुद्दे आपल्या पुढे ठेवणार आहे. त्या प्रत्येक मुद्द्यावर सुद्धा खूप बोलता येईल, परंतु मी फक्त मुद्द्यापुरतंच बोलतो आहे, कारण 3 मिनटात हे आटपायचं आहे. ख्रिस्ती धर्मतत्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही आणि तरीही त्यांनी सर्व धर्म स्नेहभाव जोपासला. मी फादर दिब्रिटोना अजातशत्रू असं म्हणणार नाही. पुष्कळांनी म्हटलेलं आहे. मी का म्हणणार नाही, कारण त्यांना खूप शत्रू होते हे मान्य करावं लागेल. परंतु त्यांच्यापाशी एक कला होती, शत्रूला कसं आपलंसं करायचं, शत्रूला कसं जिंकायचं. आणि त्यामुळेच त्यांना ठार मारून त्यांचा मृतदेह अरबी समुद्रात फेकू अशी भाषा करणाऱ्या बरोबरसुद्धा काही काळानंतर दिब्रिटो व्यासपीठावर एकत्र बसलेले आपण सगळ्यांनी पाहिलं असतील. ती एक किमया होती आणि ती त्यांना साधलेली होती. शत्रूवर प्रेम करा, कारण तीही माणसंच आहेत. हे आपल्याला प्रभू ख्रिस्तानेच शिकवलेलं आहे, ते त्यांनी मनात ठेवलेलं होतं. शत्रू हे सुद्धा माणसं आहेत, तीही देवाची कलाकृती आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा द्वेष करू नका. ज्योतिबा फुले नेहमी म्हणत की आमचा लढा ब्राह्मणाविरुद्ध नसून ब्राह्मण्याविरुद्ध आहे. दिब्रिटोनी तेच केलं. इथे ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यातला फरक लक्षात घ्यावा लागेल आपल्याला. ब्राह्मण म्हणजे व्यक्ती, परंतु ब्राह्मण्य ही त्यांच्यामधली प्रवृत्ती, जिच्यातून वाईट गोष्टी घडून येत असतात. प्रिय बंधू भगिनीनो, याच त्यांच्या विचारसरणीमुळे त्यांनी फादर ब्रिटोनचे काही ब्राह्मण असलेले विचारवंत आमदार, खासदार हे त्यांचे खास मित्र होते. त्यांना अनेक वेळेला त्यांच्याकडून पत्र यायची. एक पत्र त्यांनी मला पाठवलेलं होतं एका खासदाराचं, BJPच्या. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सुबोध
बायबलची स्तुती केलेली होती त्या पत्रामध्ये. आणि त्यांनी सांगितलं होतं की ते पुस्तक मी माझ्या ऑफिसमध्ये ठेवलेलं आहे, रोज त्याच्यातून थोडं थोडं वाचन करतो. प्रिय बंधू भगिनींनो, सांडोर येथे असताना फादरांनी विशेष भर दिला तो श्रद्धा बांधणीवर. आणि त्याशिवाय दुसरा मुद्दा त्यांचा होता तो व्यवहारातील पारदर्शकता. नेहमी ते आपल्या व्यवहाराची पारदर्शकता दाखवून देत असत. आणि शेवटच्या वर्षी इथून जाताना तर त्यांनी वार्षिक अहवालच सादर केला, आपल्याला आठवण असेल. आणि त्यावेळेला त्यांनी ते सांगितलं की 2.25 कोटी रुपयांची शिल्लक सांडोरकरांना ठेवून मी जात आहे. आणि हे जाहीर केलेलं होतं. तर सांगण्याचं तात्पर्य की हा जो पारदर्शकपणा होता तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला. तिसरा आणि शेवटचा मुद्दा मला जो सांगायचा आहे तो म्हणजे मी माझ्या वैयक्तिक बाबतीत मी तो सांगू इच्छितो. मी आतापर्यंत लिहिलेल्या जवळ 9-10 पुस्तकांपैकी पहिल्या 2-3 पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. आणि त्या प्रस्तावनेतून त्यांनी मला पुढे लिहित राहा असंच प्रोत्साहन दिलेलं आहे. शिवाय त्यातली काही पुस्तकं ही त्यांच्या सांगण्यावरून मी लिहिलेली आहेत. आम्ही तसं पाहिलं तर वर्गमित्र, आम्ही 1962 साली SSC झालो. आणि त्याच वर्षी SSC परीक्षा संपल्याबरोबर फादर बर्नार्ड भंडारे आणि बिशप डॉमिनिक आब्रिओ, त्यावेळेला ते बिशप नव्हते, फादरच होते, ह्यांनी वसईतल्या निवडक 50 मुलांसाठी बँड्राच्या रिट्रीट हाऊसमध्ये रिट्रीट आयोजित केली होती 8 दिवसाची. आणि त्या रिट्रीट ह्या दोघांनी आयोजित केल्यानंतर त्याचं फलित म्हणून त्या वर्षी जूनमध्ये त्या 50 निवडलेल्या मुलांपैकी 32 मुलं सेमिनरीत गेली. तो त्या वर्षीचा रेकॉर्ड होता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्यांचे तसे वैयक्तिक कोणाशी वैर नव्हतं, त्यांनी वैर ठेवू दिलं नाही. वैरांना उलट बोलावून त्यांच्याशी समजवता कसा करायचा ती कला त्यांच्याकडे होती. प्रिय बंधू भगिनींनो, असे हे आपले धर्मगुरू आपल्यामधून गेलेले आहेत. प्रभू त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो हीच माझ्या वतीनं आणि आमच्या सगळ्या संघटनाच्या वतीनं कॅथलिक ह्या आमच्या श्रद्धेचा बाणबिंदू ह्या माझ्या त्रैमासिकाद्वारे सुद्धा मी श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद श्री स्टीफन परेरा. आता मी आमंत्रित करीत आहे सौ जसिंटा डायस. उपस्थित सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी आणि सर्व भाविक सर्वांना माझा सस्नेह वंदे. साधारणतः 42 वर्षापूर्वी फादर दिब्रिटो रमेदी चर्चमध्ये प्रवचनासाठी आले होते. आपल्या प्रवचनात त्यांनी परंपरेचे मांजर ही कथा सांगून समाजातील कालबाह्य अनिष्ट रूढीवर हल्ला चढवला होता. त्यांचे ते प्रवचन मनाला खूप भावले होते. त्यातून फादरांचे वेगळेपण जाणवले होते. पुढे प्रत्यक्षात फादरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. हरित वसई संरक्षण समितीमध्ये काम करत असताना फादरांचा खूप जवळून अनुभव आला. फादरांनी आपल्या कार्यकर्त्यांना कधीच एकटे सोडले नाही. सदैव ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. लोढा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी हरित वसईचे जे आंदोलन झाले त्यावेळी 18 आंदोलकांना अटक झाली. अटकेचे वृत्त समजताच फादर तातडीने आम्हाला भेटावयास आले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुटका होईपर्यंत ते आमच्याबरोबर राहिले. लोण्याहून मऊ, प्रसंगी वज्राहून कठीण हे फादरांचे रूप मी अनुभवले. फादरांबरोबर पॅरिश काउन्सिलची सेक्रेटरी म्हणून काम करताना त्यांचे खूप चांगले मार्गदर्शन मला मिळाले. स्पष्ट वक्तेपणा हा फादरांचा स्थायीभाव होता. बोटचेपी भूमिका त्यांनी कधीही घेतली नाही.
त्यामुळे अनेक वेळा त्यांना त्रासही सहन करावा लागला. असे म्हणतात की मोठ्या वृक्षाच्या सावलीत लहान रोपटी खुरटी होतात, पण आपल्या सहवासात आलेल्या व्यक्तीचा विकास कसा होईल हा प्रयत्न फादरांचा असे. त्यामुळे वसईत आज अनेक कार्यकर्ते, लेखक, वाचक, वक्ते तयार झाले आहेत. पर्यावरण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा पण त्यांच्या चिंतेचा देखील विषय होता. निसर्ग टिकला तर माणूस टिकेल हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. अध्यात्म आणि सामाजिक कार्य ह्यांची योग्य सांगड त्यांनी घातली होती. आपले संपूर्ण जीवन त्यांनी त्यासाठी समर्पित केले होते. एकदा गमतीने मी त्यांना म्हटले, फादर केस काळे करा, चांगले दिसतील. फादर मला म्हणाले, तेवढ्या वेळात माझे कितीतरी वाचन होईल. नेस्को ग्राउंड गोरेगाव ह्या ठिकाणी 26 जानेवारी ते 21 जानेवारी 2004ला एक परिषद भरली होती, वर्ल्ड सोशल फोरम. विषय होता पर्यावरण रक्षण व सर्वच क्षेत्रातील असमानतेविषयी आवाज उठवणे. त्यासाठी देश परदेशातील जवळपास 1 लाख लोकांची उपस्थिती होती. इराणच्या नोबेल पारितोषिक विजेत्या शिरीन इबादी यांची तिथे उपस्थिती होती. त्यावेळेला वसईतील पर्यावरणविषयक छायाचित्रांचे प्रदर्शन हरित वसईतर्फे तेथे भरवले गेले होते. जंगलतोड, वृक्षतोड, कचऱ्याने भरलेले समुद्रकिनारे, बावखले इत्यादींची छायाचित्र प्रदर्शनात लावलेली होती. उपस्थितांनी फादरांचे हरित वसईच्या कार्याचे खूप कौतुक केले. हरित वसई जागतिक पातळीवर पोहोचली. फादर दिब्रिटो द्रष्टे होते. पुढच्या 10 वर्षात वसईत कोणत्या समस्या निर्माण होणार ह्याचा विचार त्यांनी आधीच केला होता. आज प्लास्टिक पिशव्यांच्या प्रश्नाने उग्ररूप धारण केले आहे. जवळजवळ 15 वर्षापूर्वी हरित वसईच्या माध्यमातून फादरांच्या पुढाकाराने कापडी पिशव्या बनवून त्यांचे ना नफा ना तोटा ह्या तत्वावर वितरण केले होते. रिसॉर्ट संस्कृतीचे पुढील काळातील दुष्परिणाम ते जाणून होते, म्हणून रिसॉर्ट संस्कृतीलाही त्यांचा विरोध होता. उत्तम व्यवस्थापन हा गुण त्यांच्या ठायी होता. सुवार्तेचे संपादक असताना अनेक सुवार्ते मेळावे तसेच उपवासकालीन व्याख्यानमालेचे आयोजन त्यांनी केले होते. कार्यक्रम कितीही मोठा असला तरी त्यात अजिबात गडबड गोंधळ नसे, कारण त्यांच्याकडे उत्तम व्यवस्थापन कौशल्य होते. आज शरीराने ते आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य लोकांच्या हृदयात ते जिवंत आहेत. अशा ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सहवास मला लाभला. त्यांच्या उत्तुंग कार्यात एक कणभर का होईना योगदान मी देऊ शकले हे मी माझे भाग्य समजते. मी त्यांची सदैव ऋणी आहे. मी त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करते. हरित वसईतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. थँक्यू. धन्यवाद सौ जसिंटा डायस. आता आपले मनोगत व्यक्त करतील सौ लुसी गोन्साल्विस. आदरणीय सन्माननीय स्वर्गवासी फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांना आजच्या संत जॉन मारी विहानी ह्या सणाच्या दिवशी माझा मानाचा मुजरा. कोणी भिजतो आनंदासाठी, कोणी भिजतो दुःख लपविण्यासाठी, कोणी परिस्थितीसाठी, तर कोणी मौज मजेसाठी. पाऊस हा सगळ्यांकरता सारखा नसतो, तसेच जीवन हे सुद्धा सगळ्यांचे सारखे नसते. फादर दिब्रिटो यांच्या जीवनाचा आढावा घेतला तर त्यांचे जीवन हे वाहत्या नदीसारखे होते. नदी वाहत असताना आपल्या आजूबाजूचा परिसर हिरवागार करून अनेक झाडांना जीवन देते, त्यांना फुलविते, बहरविते. तसेच फादरांनी सुद्धा आपल्या जीवन प्रवासामध्ये अनेक लोकांच्या जीवनात परिसासारखा स्पर्श करून त्यांच्या जीवनाचे सोने केले. आपल्या कणखर आवाजाने, उत्कृष्ट प्रवचनाने श्रोत्यांच्या मनात देवप्रेम व माणुसकीची बीजे पेरून त्यास खतपाणी घातले. निसर्ग प्रेमाचे धडे दिले. मी पॅरिस काउन्सिलर असताना मला भावलेला एक प्रसंग अगदी छोटा, परंतु तो माझ्यासाठी फार मोठा. वर्ष 2010 मे महिना म्हणजे आपल्याकडे रोजरीचा महिना. दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीही
आपल्या प्रत्येक गावाला एक एक दिवस ग्रोटोजवळ रोजरी करण्यासाठी आयोजन करण्यासाठी देत असत. आमच्या गावकीसाठी 31 मे हा दिवस होता. संध्याकाळी 6 वाजता रोजरी व त्यानंतर 6:30 वाजता मिस्सा. रोजरीचा शेवटचा दिवस असल्याने रोजरीनंतर 6:30 वाजता मिस्सा, तो सुद्धा ग्रोटोजवळच होणार होता. रोजरी झाली, मिस्सा झाली, नंतर आमच्या गावकीने चणे सरबत वाटले, लोक घरी गेले. नवीन फादर येणार म्हणून आम्ही 4-5 लोक व फादर दिब्रिटो लादरावरच होतो. 7:30 व्हायला आले तरी नवीन फादर काही आले नाहीत आणि म्हणून फादरांनी आम्हा सांगितलं मी वर चाललो. ते गेले. आम्हीसुद्धा घरी जाण्याची तयारी करत होतो. इतक्यात गेटसमोर गाडी आली. त्या गाडीत नवीन फादर व त्यांचे नातेवाईक आले. आम्ही त्यांचे स्वागत केले व त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा वर गेलो. फादर दिब्रिटो त्यांच्या किचनमध्येच होते. नवीन फादर येताच फादर दिब्रिटोने त्यांचे स्वागत केले, त्यांना हँडशेक केला व दुसरा हात त्यांच्या खांद्यावर ठेवून अगदी प्रेमळपणे आपुलकीने म्हणाले, तुला आज उशीर झाला परंतु असू दे. आणि केक पीस असलेली प्लेट त्यांच्या पुढे व त्यांच्या नातेवाईकांपुढे धरली. असे हे फादर फणसासारखे बाहेरून कडक कणखर दिसणारे, परंतु आतमध्ये मात्र त्या फादरावर पितृप्रेम दाखवत प्रेमळ कोमल असे हे फादर मला त्यावेळेला जाणवले. त्यांच्यासाठी मला एक कवितेची ओळ आठवते. अशी पाखरे ती आणिक स्मृती ठेवून जाती, अशी पाखरे ती. फादर दिब्रिटो आपले जीवन जगत असताना त्यांच्या हातून कळत नकळत ज्या काही चुका घडल्या असतील, प्रभू परमेश्वराने त्यांच्या चुका पदरात घेऊन त्यांना स्वर्गराज्याचे अधिपत्य द्यावे हीच माझी आज नम्र विनंती. धन्यवाद सौ लुसी गोन्साल्विस. तर आपले मनोगत व्यक्त करतील श्री थॉमस ब्रिटो. आजच्या शोकसभेस आलेले सर्व पॅरिशनर्स, फादर्स आणि मित्र, ख्रिस्तवासी फादर ब्रिटो हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, हरित वसईचे प्रेरणेते, सुबोध बायबलकार म्हणून प्रसिद्ध होते. परंतु त्याहीपेक्षा एक प्रामाणिक व निष्ठावंत धर्मगुरू होते. ते एक उत्तम प्रवचनकार होते. सेंट थॉमस पॅरिसमध्ये ज्यावेळेस ते आले त्यावेळेला मी बांधकाम कमिटीवर होतो आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी जी काही कामं केली आहेत त्याचा आढावा मी थोडक्यात घेत आहे. सर्वप्रथम त्यांनी आपले सेंट थॉमस हायस्कूलचं जे इमारत आहे त्याला सिडकोने नोटीस पाठवलेली होती की ती कमकुवत आहे आणि वरचा फ्लोअर तोडायचा आहे आणि थोड्या वेळाने जर स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी नाही झाली तर आम्ही ती बिल्डिंग तोडून टाकणार, अशा प्रकारे नोटीस आली होती. आणि त्याने फार सिरियस घेतलं ते. लगेच जॉन डिमेलो म्हणून एक सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांना बोलावून त्यांनी ते काम फार तातडीने पूर्ण केलं आणि चांगल्या प्रकारे, म्हणून आपण 15 वर्ष आता ती बिल्डिंग वापरत आहोत. दुसरं, देवळाचं छप्पर गळत होतं आणि ते काम जिकरीचं होतं की चढणार कोण वरती आणि कोण काम करणार. अशा प्रकारे कोणच कार्पेंटर बरेच बघितले परंतु कोण काम करायला तयार नाही आणि ते रिस्क होती फार. तर एक माझ्याच परिचयातला मी कार्पेंटर दिला, त्याने ते काम करण्यासाठी चांगलं उत्तम काम केलं. परंतु आणि जवळजवळ 1.5 महिना लागला, परंतु 1.5 महिना जातीने फादराने त्याच्यावर लक्ष टाकलं आणि व्यवस्थित ते काम करून घेतलं आणि ते पोंदळाचं काम पण केलं त्यांनी. दुसरं, आपल्या देवतलाव शाळेची फाईल ज्याच्यामध्ये सगळी डॉक्युमेंट्स होती, 7/12 उतारे, फेरफार परवानग्या, हे सगळं होतं. तर ती फाईलच हरवली होती.
15 दिवस अगोदर मी आणि मायकल कोरिया फादर आम्ही नारायणकडे गेलो होतो आर्किटेक्टकडे, आणि ती फाईल त्यांच्याकडे सुपूर्द केली की बाबा तुम्ही ठेवा व्यवस्थित, परंतु त्याने कुठे ठेवली तीच त्यांना आठवत नव्हती. तर फादरांनी मला फोन केला, असं असं आहे आणि आपल्या सरकारी कामासाठी एक डॉक्युमेंट पाहिजे आणि ते मिळालंच पाहिजे. मी सांगितलं फादर एक काम करा, आर्किटेक्टकडे एक फाईल असते, तर आपण ती मिळते का मी प्रयत्न करतो आणि आपण बसून त्याची डुप्लिकेट कॉपी तयार करू. तर मी आर्किटेक्टकडे गेलो, त्याने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे फाईल दिली त्याची ओरिजिनल, आणि आम्ही इकडे फादर माझ्याबरोबर 2 दिवस बसले, 2-2 तास, आणि ती फाईल पूर्ण केली. तेव्हा त्यांना एकदम बरं वाटलं आणि ते चांगलं म्हणजे त्यांना मनाचं समाधान झालं त्यांच्या. फादर भंडारी हॉलच्या बाजूची जी जागा होती ते जागेचं टोकन दिलं होतं, परंतु त्यांचा व्यवहार झाला नव्हता. तो व्यवहार फादरांच्या कारकिर्दीमध्ये झाला. फादर दिब्रिटो फारच शिस्तबद्ध होते. पवित्र गुरुवार, पवित्र शुक्रवारचं भक्तीचे चांगलं आयोजन करायचे. एकाच क्रूसाची चुंबन घेण्याची पद्धत त्याने आपल्याकडे आणली आणि लोकांना शिस्त शिकवली. सुण्याच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप दुसरी कामं झाली. देवळाचं मुख्य अल्ताराचे रिन्युएशन जे आहे ते त्याने केलं. फॉल सिलिंगचं काम, जे पट्ट्या लावायचं काम होतं ते चांगल्या प्रकारे आधुनिक पद्धतीने केलं. चुरण्याच्या बाजूचं एक्सटेन्शन आहे त्याच्यावरचं जे शेड आहे ते त्याने केलेलं आहे. तसेच लाकडाची इंटिरियर, देवळातील स्टेन ग्लास बसवण्याचं काम, ही सर्व चांगली कामं केलेली आहेत आणि त्यांचे आपल्या पॅरिसवर फार मोठे उपकार आहेत. फादर ब्रिटो, आम्ही तुमचे ऋणी आहोत. माझ्या कुटुंबियातर्फे व सर्व पॅरिस स्तरातर्फे मी त्यांना श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या आत्म्यात शांती मिळावी, त्यांना सर्वसुख मिळावं म्हणून प्रार्थना करतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद श्री थॉमस ब्रिटो. आता मी आमंत्रित करत आहे श्री चंद्रकांत ठाकूर यांना. या सेंट थॉमस पॅरिसचे धर्मगुरू आणि इथे सर्व जे उपस्थित आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. खरं म्हणजे या ठिकाणी या व्यासपीठावर मला उभं राहायची जी संधी प्राप्त झाली त्याचे सेंट थॉमस यांचे मी आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच आपण या ठिकाणी येऊ शकतो. या व्यासपीठावर म्हणजे संतांच्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवण्याची संधी दिली त्याबद्दल मी ऋणी आहे. आज फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा श्रद्धांजली वाहण्याचा पवित्र दिवस आहे. श्रद्धांजली म्हणजे काय? श्रद्धांजली याचा अर्थ असा आहे, श्रद्धया त्रायते तत्, श्रद्धया यत् त्रायते तत्, म्हणजे या श्रद्धेने आपण अशा महात्म्यांची आठवण करण्याचा दिवस. असा दिवस आपला पितरांच्या दिवशी आपल्याला येतो. म्हणजे कोणता? की आपण 2 फेब्रुवारीला सर्व आपल्या वसईमध्ये आणि महाराष्ट्रभर पितरांचा दिवस साजरा करतो. म्हणजे ह्यांची आठवण आपण करण्याचा दिवस आहे. आणि ज्यांनी श्रद्धेने आपल्या धर्माकरता संस्कृतीच्या उद्धारासाठी काम केले त्यांचा आज आठवणींचा दिवस आहे. फादरांचा माझा संबंध जवळजवळ 1995 सालापासून आला. नंतर तो स्वाध्याय परिवाराच्या व गुड फ्रायडे निमित्ताने तो संबंध अतिशय दृढ झाला. याचं कारण असं आहे की गिरगाव चौपाटीवर स्वाध्याय परिवाराचा पांडुरंग शास्त्री आठवले यांच्यातर्फे एक मोठा मेळावा त्या चौपाटीवर आयोजित केलेला होता. आणि तिथे फादर आणि इतर म्हणजे दुसरे धर्मगुरू, इतर फादर पण आणि इतर असे 5 जण यांना घेऊन गिरगाव चौपाटीवर गाडीने तुम्ही यायचं आहे. गाडी म्हणजे 4 व्हीलर. तर ती जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवली होती आणि फादर माझ्या बाजूला बसल्यामुळे
त्यांनी माझ्याकडून स्वाध्याय परिवाराचं सगळं काम काय चालते, कसं काय आयोजन करतात वगैरे वगैरे समजवण्याचा म्हणजे समजून घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे कसा की वसई ते गिरगाव मग हा प्रवास आमचा जो झाला त्याच्या आमचे संबंध फारच दृढ झाले की फादरांनी मला एकदम फार जवळचंच केलं. कारण आपल्या सेंट थॉमस पॅरिसमध्ये जेव्हा गुड फ्रायडेला कार्यक्रम असायचा तेव्हा सगळ्या वज्रेश्वरीपासून ते आपल्या वसईच्या सर्व ठिकाणाहून सगळे स्वाध्यायी इथे कसे आणता येईल वसईमध्ये त्याचं आयोजन माझ्याकडे होतं. आणि ते त्यांना समजल्यामुळे ते चांगल्या प्रकारची व्यवस्था आमचा बरदास्ता या ठिकाणी कंपाऊंडमध्ये करत होते. म्हणजे कसा की त्यांना बसायला खुर्ची मिळेल का, ते लोक किती आहेत. मग रेमंड डी सिल्वा, तिथे आर्नाल्ड गोम, रेमंड अथाईत वगैरे वगैरे ही सगळी आपली तरुण मंडळी आमची बरदास्त ठेवायची. पण सांगायचा मुद्दा असा की त्यानंतर श्रद्धाचार हे जे मासिक म्हणजे आता चालू आहे ते त्यामध्ये असं दिसून आलं की आजारांना भेटायचं आहे आणि ती चांगली गोष्ट आहे असं त्यामध्ये उल्लेख होता. त्या श्रद्धाचारमध्ये वाचल्यानंतर मी असं ठरवलं स्वतःचा माझा उपक्रम की आपण असंच फिरायचं आहे. आपला वैयक्तिक हे आहे तो म्हणजे आपला वैयक्तिक स्वतःचा उपक्रम आहे. आणि ते मी असं ठरवलं की सर्व पॅरिसची जेवढी गावं आहेत शिलची वाडी ते नेवारलेवाडी मग थोडंसं दिघा वगैरे आणि इथला सर्व परिसर इथल्या प्रत्येक गावाशी संपर्क साधून या गावांमध्ये कोण आजारी आहे. मग मला असं समजलं की पॅरिसमध्ये 68 आपले आजारी ताई भाऊ आहेत आणि मग त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना भेटून जसजसं जमेल तसा तो उपक्रम मी चालू केला. आणि ही गोष्ट फादरांना कळली आणि त्याच्यामुळे त्यांनी मला फारच तेव्हापासून जास्त प्रेम द्यायला सुरुवात केली. म्हणजे फादरांचे आणि माझे घनिष्ठ संबंध कसे तर त्यांनी या कारणास्तव मला फार जवळ केलं. आणि जो जो कार्यक्रम आपल्या पॅरिसमध्ये किंवा आपल्या चर्चमध्ये होत होते त्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून मला आमंत्रण दिलेलं आहे. मुद्दामून सांगतो की श्रद्धावर्षानिमित्त पोप 16वे बेनेडिक्ट व्हॅटिकन यांचे प्रतिनिधी व राजदूत आर्चबिशप साल्वातोरे पेन्नाक्यो यांची असे धर्मग्रंथाला 8/12 रोजी भेट त्यांनी दिली होती या ठिकाणी. आणि विशेष सांगतो की हे एवढे मोठे म्हणजे एवढे रोमचे आहेत आणि फादरांनी आपल्या सेंट थॉमस चर्चतर्फे सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. परंतु अशी सूचना होती की त्या ठिकाणी असं कडं करून सर्व लोकांनी या चर्चला उपस्थित राहायचं आहे आणि फक्त दर्शन घ्यायचं आहे. आणि मग अशी गंमत होती की आम्हाला पण या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. त्याला आमंत्रित केल्यामुळे आम्ही आलो होतो. परंतु आनंदाची गोष्ट अशी मी म्हणतो की त्यावेळेला ह्या आर्चबिशप साल्वातोरे पेन्नाक्यो ह्यांची त्यांनी आम्हाला भेट घालून या ठिकाणी दिली. हे प्लेन होतं, इथे नव्हतंच काही. हे आता उंच टेरेस आहे, खालच्या भागात कार्यक्रम होता, दरवाजा इकडे होता आणि आम्हाला त्या ठिकाणी त्यांना स्पर्श करायचा आणि हस्तांदोलन करायची संधी त्या ठिकाणी आम्हाला दिली. त्यामुळे मी तेव्हापासून असं समजलं की आपण रोमला कशाला जाणार. खरं म्हणजे इथेच आपली रोमला पोपची जी भेट आहे ती या ठिकाणी झाली असं मी तेव्हापासून समजलं. कारण ह्याला पण योग लागतो, काहीतरी संबंधाने आपण येतो
आणि आजच्या दिवशीसुद्धा खरं म्हणजे इथे आमंत्रित केलं आहे हे फादर ड्युरिटनचंच ह्याच्यामुळे मी इथे येऊ शकलो आहे. त्याच्या अनेक किस्से आहेत. या हरित क्रांती आपण आता जे म्हटलं सगळं, त्या हरित क्रांतीचं आंदोलन जेव्हा चालू होतं तेव्हा लोढा अपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी जोरात आंदोलनाची तयारी असायची. आणि हे काम लोढा कॉन्ट्रॅक्टर लोढा यांनी घेतलं होतं. आणि या हरित क्रांतीच्या आंदोलनामुळे त्यांचं काम स्थगित झालं. आता हेच लोढा आमच्या ऑफिसमध्ये गिरगावच्या हेड ऑफिसमध्ये काही कामानिमित्त आले होते. पण त्यांना असं समजलं होतं की फादर डिब्रिटो आणि एक कोण ठाकूर कोण जे आहेत ना यांची ओळख आहे ती. त्यांनी कुठून तरी अशी ओळख काढण्याचा प्रयत्न केला होता. कारण हे आमच्या ह्या ज्या काही बिल्डिंग होणार आहेत त्या बंद पडू नयेत. मग त्यांनी माझ्याशी संपर्क त्या ठिकाणी साधला आणि एका बाजूला बोलून मला सांगितलं की ठाकूर एक काम करा, हे जे काय आम्हाला जे काय बंदी घातलेली आहे फादरांनी की जर तुमचा काहीतरी फादरांशी घनिष्ठ संबंध आहेत आणि जर का याच्यावर चांगला तोडगा तुम्ही जर काढला तर तुम्हाला एक ब्लॉक आपल्या ह्या लोढामध्ये देणार. मग आपण काय विचार करणार की फादरांचं काम आहे की हरित आंदोलन आहे आणि तिथे ब्लॉक काय करायचं आपल्याला, तर आमच्या वसईचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे याच्यात काही होणार नाही. सांगायचा हेतू असा की आता जास्त बोलणार नाही कारण बऱ्याच लोकांना बोलायचं आहे. पण सांगतो खऱ्या अर्थाने त्यांना आपण सगळ्यांच्या तर्फे मी श्रद्धांजली वाहतो. जय येशू. धन्यवाद चंद्रकांत ठाकूर. आता शेवटचं मनोगत व्यक्त करतील श्री पीटर ब्रिटो. फादर डिब्रिटोनबद्दल अजून चंद्रकांतला थांबवलं नसतं तरी बोलत राहिले असते. कारण त्यांच्याबद्दल डिब्रिटोनबद्दल आम्हालासुद्धा 3च मिनिट दिल्यात. पण खरं म्हणजे 3 तास कमी पडतील ही अशी परिस्थिती आहे. फादर तिथून मला 2 बोटं करत आहेत, म्हणजे फक्त 2च मिनिट दिले आहेत. पण मी फादरांची परमिशन घेऊन मी 3 मिनटामध्ये संपवतो. अगोदर जे काय बोलायचं होतं ते मी वेळेच्या अभावी बोलत नाही. डायरेक्ट मी माझं त्यांची श्रद्धांजली मी वाहतो. माणूस जन्माला येतो त्याच वेळेला त्याची मरणाची तारीख परमेश्वराने निश्चित केलेली असते. ह्यावरती आपला सर्वांचा विश्वास आहे. ह्या जगामध्ये एकच सत्य आहे आणि ते म्हणजे सर्वांनाच असलेलं मरण. कोण गर्भात मरतो, कोणी जन्मताच, तर कोणी 100 वर्षे आयुष्य जगतो. असंही म्हटलं जातं की ह्या जगामध्ये मरणाची एक रांग आहे. जसा नंबर येतो तसं त्या माणसाला परमेश्वर बोलावत असतो. फादर तुमचा नंबर अजून खूप मागे हवा होता असं मनोमन वाटते. तुमच्या नावासमोर स्वर्गीय म्हणायला मन तयार होत नाही. तरीसुद्धा परमेश्वराच्या योजनेसमोर आपण सर्वजण हतबल असो. तुम्ही समाजासाठी खूप झिजलात. चर्चच्या जबाबदारीचा भान ठेवून तुम्ही चर्चच्या बाहेर समाजासाठी उतरलात. आम्हाला आठवतो तो 1989-90चा दहशतीचा काळ. तो पर्यावरणाच्या रक्षणासाठी तुमच्या पुढाकाराने काढलेला लाखांचा मोर्चा. पुष्कळ जणांनी सांगितलं की फादर तुमच्या जीवाला धोका आहे, त्यामध्ये मी पण होतो. त्यावेळी तुम्ही स्मितहास्य करून प्रभू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचे उदाहरण देऊन समोरच्याला गप्प करीत 20 ते 25 वर्षे पर्यावरणासाठी तुम्ही लढा दिला. तुम्ही नेहमी आम्हाला सांगत असत की चांगल्या विचारांच्या विरुद्ध जर शत्रू निर्माण झाले की आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो. फादर तुम्हाला आपल्या वसईत वाचन संस्कृती का वाढत नाही याची धास्ती होती आणि ते तुम्ही मला खूप वेळा बोलून दाखवलेलं होतं. तुम्ही मला म्हणाला होतात की पायातले जोडे म्हणजे वाहना विकायला एअर कंडिशनर दुकानामध्ये ठेवली जातात आणि पुस्तके रस्त्याच्या फुटपाथवर.
विचारांच्याही पलीकडचे तुमचे हे विचार. फादर, तुम्ही गेलात, परंतु तुमचे विचार आमच्यामध्ये सदैव राहतील. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुमचे नाव जेव्हा जाहीर झाले ना, त्यावेळी संपूर्ण वसईकरांची मान तुम्ही उंच केली. सर्व धर्म समभाव ह्याचा तुम्ही आवर्जून उल्लेख करीत. मानवता हा एकच धर्म आपण मानत होतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आपण लढलात. सुबोध बायबल मराठीत आणण्याचं शिवधनुष्य आपण पेललं. समाज घडवण्यासाठी लेखणी झिजवली. विकासाच्या नावाखाली भकास होणारी वसई आपण वाचवलीस. तुम्ही जीवनाचं सोनं केलं फादर. खूप काही सांगण्यासारखे आहे, परंतु मी इथेच थांबतो. तुमच्यासमोर काम करायला मिळणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. कसं जगावं हे तुमच्याकडून शिकावं. फादर, परमेश्वराने ज्या क्षणी तुम्हाला बोलावलं त्या क्षणी तुम्हाला स्वर्गात प्रवेश दिला असेल ह्या विश्वासाने मी ही श्रद्धांजली पूर्ण करतो. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू भगिनींनो, प्रभूचे झाले बहुपकार, हो कसा मी उतराई. हीच भावना माझ्या मनात आहे, हीच भावना आमच्या कुटुंबाच्या मनात आहे आणि हीच भावना ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला फादरांनी स्पर्श केलेला आहे त्या सर्वांच्या मनामध्ये ही भावना आहे की प्रभूने आपल्याला असे धर्मगुरू दिले, असे मार्गदर्शक दिले आणि असे धर्मगुरू आपल्या वसईमध्ये झाले. आणि म्हणून मी म्हणतो की प्रभूचे झाले बहुपकार, होऊ कसा मी उतराई. कोणालाही आपली प्रिय व्यक्ती, आपल्याला आवडणारी व्यक्ती आणि सोबत हवी हवीशी वाटणारी व्यक्ती आपल्यातून निघून जावी हे कोणालाही आवडत नाही. आपल्याला आणि फादर असे व्यक्तिमत्व होतं. जरी एक बाजू त्यांची अत्यंत अशी कठोर आणि खडतर आणि भूमिका घेणारी बाजू होती, पण त्यांच्या जीवनाला दुसरी एक बाजू होती. त्यांचा स्वभाव अत्यंत हळवा होता आणि ते भावनाविवश व्हायचे. दुसऱ्याचं दुःख बघून अकाली मृत्यू पाहून त्या ठिकाणी पोचणार आणि त्या ठिकाणी कोण बोलणार असे काही प्रसंग निर्माण होतात. कोणी बोलायचं आणि काय शब्द बोलायचे आणि त्यावेळेला फादरांना नेहमी सांगितलं जायचं आणि त्यांचं एक नेहमी वाक्य असायचं, वेदनेतील सौंदर्य. वेदनेमध्ये सौंदर्य आहे आणि हे आपण गुड फ्रायडेला प्रभू येशूला क्रुसावरती पाहताना की ती वेदना म्हणजे दुःख नाही आहे, ती वेदना म्हणजे शेवट नाही आहे, तर वेदना म्हणजे सगळं संपलं नाही आहे, तर वेदनेमधले सौंदर्य आहे. आणि याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आला. प्रामुख्याने जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा 38 दिवसाने त्यांची लाडकी बहीण माझी आई ही वेदना त्यांनी अनुभवली आणि ती वेदना त्यांनी कायम त्यांच्या मनामध्ये ठेवली. त्यांना आजाराने ग्रासल्यानंतर खरं पाहिलं तर त्यांची लाडकी बहीण तिने एकही क्षण त्यांना एकटं ठेवलं नसतं. माझी आई ती त्यांची लाडकी बाय होती आणि म्हणून जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा वेदना ही होती की हा मुलगा जगणार की मरणार आणि मी जगावं म्हणून फादरांनी सर्व प्रकारे आमच्या कुटुंबियावरती, माझ्या कुटुंबियावरती खूप प्रेम केलं, आम्हाला सांभाळलं. त्यांच्या ध्यानीमनी नसेल की हाच मुलगा पुढे माझ्या मागोमाग प्रभूच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी येईल. आणि मग आमची साथ सोबत आणि सतत माझ्या जीवनाकडे लक्ष की मी काय करतोय, मी कोणता मार्ग निवडलेला आहे. त्यांची इच्छा होती की मी चांगली मुलगी बघावी, लग्न करावं, मी धर्मगुरू व्हावं अशी त्यांची इच्छा नव्हती. अशासाठी की तुला आईचं प्रेम मिळालं नाही, तुला तुझ्या पत्नीचं तरी प्रेम मिळावं आणि त्यासाठी तू चांगली तुझ्यावर प्रेम करणारी मुलगी बघ आणि लग्न कर. परंतु देवाची इच्छा निराळी होती. मी स्वर्गवासी फादर नेपोलियन गोन्साल्विस माझे अत्यंत जवळचे स्नेह मित्र, त्यांच्या मार्गदर्शनाने मी सेमिनारमध्ये प्रवेश केला
आणि पहिली रिजन्सीची वेळ माझी फादरांबरोबर होती. लाडका भाचा होता म्हणून माझ्यावर काही तसे मला काही फेवर दिले नाहीत. मला देखील माझ्या जीवनाला आणि धर्मगुरू म्हणून जे आवश्यक आहे ते पैलू पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जिथल्या तेथे मला दुरुस्त केलं. हा शब्द परत वाच, हे वाक्य परत बोल, हे असं कसं बोललास, तिथे तू 2 माणसं असताना तू असं कसं बोलला, असं बोलायचं नसतं, असं करायचं नसतं. या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जेवढ्या सांगाव्या तेवढ्या कमी आहेत, याची खूप आठवण आहे. आणि त्यानंतर मग मी धर्मगुरू झालो 2008 साली. माझी नेमणूक मर्सेसमध्ये पहिली नेमणूक झाली आणि फादर पॅरिश प्रीस्ट म्हणून इथे सांडोरला आले. आम्ही अतिशय जवळचं होतो आणि दर आठवड्याला ते मला बोलवत असत. काय बोलणार आहे रविवारी, मला पहिलं सांग. काही चुकीचं बोलायचं नाही, लोकांना दुखावेल असं बोलायचं नाही, कशा पद्धतीने मार्गदर्शन करायचं, प्रवचन कसं असावं याचं त्यांनी मला माझी घडण केली. आणि मगाशी इथे उल्लेख झाला की 2020 हा प्रकल्प त्यांनी इथे राबवला. 2020 प्रकल्प मी मर्सेस येथे फादर कॅजी यांच्या मार्गदर्शनाने मी केला. आणि त्यानंतर गेल्या वर्षी 2023ला माझी प्रमुख धर्मगुरू म्हणून इथे नेमणूक झाली आणि फादर क्लर्जी होममध्ये आले. आणि फादरांनी सांगितलं की थँक्यू जीजस. मी सांगितलं ही देवाचीच योजना आहे. आणि त्यामुळे मी दररोज मी त्यांना भेटायला जात असे. त्यांचं एकच म्हणणं असे, बस बस बस. त्यांच्या आजारपणात मी सोबत केली. आणि वेदना कशी असते, जेव्हा मी वेदनेत होतो तेव्हा त्यांनी माझी सोबत केली. जेव्हा ते वेदनेत होते आणि जेव्हा नेल्सन लेमॉस इथे साक्षीला आहे, त्यांचं पहिलं ऑपरेशन झालं, L4चं ऑपरेशन झालं पाठीच्या कण्याचं. आणि त्यातून ते बरे होत होते, उभे राहत होते, फिरायला लागलेले होते. आणि आता सगळं स्थिर स्थावर होत असताना पुन्हा एकदा त्यांना अत्यंत अशी दुःखदायक अशी वेदना व्हायला लागली. पुन्हा त्यांना होली फॅमिलीला ॲडमिट करण्यात आलं आणि CT स्कॅन आणि MRI झाला. आणि दुपारी 3ची वेळ होती. ते डॉक्टर आले, त्यांचे सहकारी आले आणि त्यांनी तसं सांगायला पाहिजे नव्हतं, पण त्यांना वाटलं की फादर हे परिपक्व असं व्यक्तिमत्व आहे आणि ते सहज बोलून गेले. कारण त्या डॉक्टरांकडे वेळ नव्हता तेवढा वेळ देण्यासाठी. त्यांनी सांगितलं की फादर रिपोर्ट क्लिअर आहेत, यापुढे तुम्ही उभे राहू शकणार नाही. माझा हात फादरांनी धरला, आपण प्रार्थना करूया, मी उभा राहणार. आणि मग मला सांगितलं की तू बाहेर जा. तर मला माहिती आहे तो कशासाठी बाहेर जा, त्यांना रडायचं होतं. मी सांगितलं फादर आता माझ्यापासून अजून काय लपवायचं, रडायचं तुम्ही रडा, मला जोरात रडायचं आहे. म्हटलं रडा, काय प्रॉब्लेम नाही. दुःख व्यक्त करणं, तुम्ही पण माणूसच आहात. तुम्ही दुसऱ्यांच्या वेदनेमध्ये आयुष्यभर सहभागी झालेला आहात. दुसऱ्यांच्या वेदनेमध्ये सौंदर्य कसं आहे हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर मग मी नेल्सनला वगैरे सांगितलं की म्हणलं डॉक्टर आले होते असं असं सांगितलं. त्या रात्री जे डॉक्टर क्षितिज त्यांच्यावरती उपचार करत होते ते रात्री मी त्यांना फोन केला, म्हटलं डॉक्टर असं असं झालं आहे आणि फादरांना फार दुःख झालं आहे. ते रात्री 10 वाजता डॉक्टर आले. ते 50शीतले डॉक्टर असतील, डॉक्टर क्षितिज कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत. त्यांनी फादरांचं काउन्सिलिंग केलं. फादर आमचे कॅन्सरमधले सुप्रसिद्ध डॉक्टर अडवाणी हे व्हीलचेअरवरती काम करतात आणि अशी अनेक उदाहरणं दिली. फादर काय प्रॉब्लेम आहे, व्हीलचेअरवरून आपण काम करू शकतो आणि आपण औषधोपचार करू, तुम्ही बरे होणार. पण देवाच्या कृपेने डॉक्टर मिहीर बापट यांच्याकडे रिपोर्ट गेले आणि त्यांनी सांगितलं फादर तुम्ही उभे राहू शकतात. त्याने आणखीन थोडी शस्त्रक्रिया केली, परंतु जिद्द चिकाटी मी उभा राहणार. आणि त्यासाठी जे काही फिजिओथेरपी करावी लागली, त्यासाठी होणारा त्रास, पण मी उभा राहणार, मी चालणार. नित्य सहाय्यक मातेकडे पाहत ते सांगत असत मी उभा राहणार. आणि ते उभे राहिले. आणि ह्या सगळ्या शेवटच्या दिवसामध्ये आपण सर्वांनी त्यांची सोबत केलेली आहे. मी तुम्हाला सांगतो दुःख आहे, पण एक 7व्याच्या मिसाच्या वेळेला मी सांगितलं की एक सुनियोजित मरण, अ वेल प्लॅन्ड डेथ. देवाने आपल्याला हे सगळे दिवस दिले त्यांच्याबरोबर घालवण्यासाठी, बोलण्यासाठी. सगळी माणसं ज्यांना ज्यांना भेटायचं होतं, ज्यांना ज्यांना त्यांना भेटायचं होतं, जे काही बोलायचं होतं, जे काही सांगायचं होतं. आणि अत्यंत शांत वेदनारहित मरण परमेश्वराने त्यांना दिलं. त्याबद्दल प्रभूचे झाले बहु उपकार, होऊ कसा मी उतराई. आजच्या ह्या सभेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि सर्वजण ह्या श्रद्धांजली आपल्या बंधूंनी सांगितलं, चंद्रशेखर काकांनी, की श्रद्धांजली म्हणणे काय, तर आपण त्यांची आठवण करणं. त्यांची आठवण आपल्या सगळ्यांच्या काळजामध्ये आहे आणि त्यांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे आणि आपल्याला प्रबोध
केलेलं आहे त्याद्वारे आपल्या जीवनाचा मार्ग आपण चालत राहावं आणि त्यांना बरं वाटेल त्याच मार्गाने प्रभूला आवडेल असं आपण जगत राहावं, म्हणून आपण तसा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू. फादरांचं एक छोटंसं पिक्चर आहे ते आपण घेऊन जाऊ. आता आपण फादरांना श्रद्धांजली आणि फुलं वाहण्यासाठी पुढे येऊ शकता.